उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि बाहेर कुठं गेलं की तो दिसतो म्हणजे बदाम शेक. आणि तो पिल्याशिवाय तरी काही राहवत नाही. पण किती स्वच्छतेने बनवलेला आहे किंवा त्यामध्ये काय काय घातलंय हे आपल्याला माहिती नसतं. पण घरच्या घरी हा बदाम शेक अगदी सेम बाहेर मिळतो तसा जर बनवता आलात तर बनवायला एकदम सोपं आहे. त्यासाठी आदल्या दिवशी रात्री मी इथे 25 बदाम भिजत ठेवले होते. बदाम चांगले भिजवून घ्यायचे. जर तुम्हाला झटपट बनवायचे असतील तर गरम पाण्यामध्ये भिजत घाला, म्हणजे लगेच भिजतात आणि साल पण पटकन निघते. हे भिजवलेले जे बदाम आहेत ते दुसऱ्या दिवशी सकाळी या सगळ्या बदामाची साल काढून घ्यायची आहे. बदामाची साल काढल्यानंतर यातले काही 4-5 बदाम घ्यायचे आणि ते एकदम बारीक बारीक असे कापून घ्यायचे आहेत. आणि बाकीचे बदाम मी असेच ठेवलेत. 4-5 बदाम बारीक कापून घेतल्यानंतर जे राहिलेले बदाम आहेत ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत. एक कढई घेतली आहे मी. यामध्ये अगदी थोडंसं 2 चमचे पाणी घालायचं आणि त्यामध्ये अर्धा लिटर दूध घालायचं. हे दूध मी अगोदर गरम करून थंड करून घेतलेलं आहे. ते अर्धा लिटर दूध यामध्ये घालते मी. याची साय मी काढून घेतलेली आहे. आता यातलं थोडंसं दूध या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं. हे बदाम आपण बारीक करून घेणार आहे त्यामुळे थोडंसं दूध घातलं आहे आणि 2 पळी हे दूध मी एका बाउलमध्ये पण काढून घेते आहे. बदाम आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. बाकीचे बदाम आणि त्यामध्ये थोडंसं दूध घातलं आहे म्हणजे हे बदाम चांगले बारीक होतील. अगदीच पेस्ट झाली पाहिजे असं काही नाही. थोडेसे कण राहिले तरी चालेल, पण जमेल तेवढं हे अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे. हे आता आपल्याला या दुधामध्ये घालायचं आहे. दूध अजूनही मी गरम व्हायला ठेवलेलं नाही आहे. मिक्सरच्या भांड्याला बरेचसेच बदामाची पेस्ट लागलेली असते. व्यवस्थित हे पुसून घ्यायचं आहे आणि हवं तर थोडंसं दूध या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि ते मिक्स करून यामध्ये घालायचं, म्हणजे यातलं काही वाया जाणार नाही. बदामाचे सगळे बारीक बारीक कण किंवा ती पेस्ट यामध्ये चांगली मिक्स होईल. इथे आपल्याला अजून एक तयारी करून घ्यायची आहे. जे सुरुवातीला बाउलमध्ये दूध काढून घेतलं होतं त्यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर घालायची आहे. आपले रोजचे पोह्याचे जे चमचे असतात त्या चमच्याने मी हे घेतलेलं आहे. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गुठळ्या राहता कामा नये. गरम दुधामध्ये हे कस्टर्ड घातलं तर त्याच्या गुठळ्या होतात, लवकर मिक्स होत नाही. त्यामुळे नॉर्मल दूध मी अगोदरच यामध्ये काढून घेतलं होतं. आता हे बाजूला ठेवते थोडा वेळ आणि ज्या दुधामध्ये आपण बदाम पेस्ट घातली होती ते आता मी यामध्ये इथे शिजायला ठेवलं आहे. हे शिजत असताना आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे, कारण बदामाची पेस्ट आहे ती तळाला लागू शकते. यामध्ये मी आता साखर घालते आहे. 4 ते 5 चमचे साखर घालायची आहे. गोड आवडीनुसार तुम्ही कमी जास्त केलं तरी चालेल. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, चांगलं शिजवून घ्यायचं आहे. गॅस मोठा ठेवलात तरी चालेल, पण सतत ढवळत राहायचं आहे याला उकळी येईपर्यंत. दुधाला चांगली उकळी आली आहे. मी आता याचा गॅस कमी करते आणि एका बाजूला आपण कस्टर्ड दुधामध्ये मिक्स करून ठेवलं होतं ते चमच्याने चांगलं ढवळून घ्यायचं आणि मग यामध्ये घालायचं. आता हे सगळं आपल्याला पटकन मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे ते एकजीव होईल, यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. गॅस इथे आत्ता आपल्याला कमीच ठेवायचं आहे आता आणि हे कस्टर्ड यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. जास्त वेळ शिजवायची गरज नाही आहे, फक्त 3-4 मिनिटे यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. हे बदाम शेक बनवायला अतिशय सोपं आहे आणि चवीला अप्रतिम असं लागतं. उन्हाळ्यामध्ये मधल्या वेळेस किंवा अचानक कोणी पाहुणे येणार असतील, मुलांना आधीमध्ये काही द्यायचं असेल, तेव्हा तुम्ही हे बनवून ठेवू शकता. 1 ते 2 दिवस आरामात चालतं, याला काही होत नाही. बनवून ठेवून ऐन वेळेस तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही हे पिऊ शकता. हे चांगलं आता शिजलं आहे, त्यामुळे यामध्ये मी सुरुवातीला बदामाचे जे आपण काप करून घेतले होते ते घातलेले आहेत. आता हे तयार झाले. अजिबात यामध्ये गुठळ्या वगैरे नाही आहेत. गॅस बंद करायचा, पूर्ण हे थंड होऊ द्यायचं. म्हणजेच नॉर्मल झालं की हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि चांगलं थंड करून घ्यायचं आहे. थंड प्यायला हे छान लागतं. 15-20 मिनटासाठी मी हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं. हे आता छान थंडगार असं तयार झाले. बऱ्याचदा काय होतं, फ्रीजमध्ये ठेवून काढल्यानंतर याला थोडासा अजून दाटसरपणा येतो. या स्टेजला जर तुम्हाला हे जास्ती दाटसर वाटत असेल तर थंड दूध तुम्ही यावेळेस इथे घालू शकता. मस्त थंडगार गाड्यावर मिळतो तसा हा आपला बदाम शेक घरच्या घरी अगदी स्वच्छतेने सोप्या पद्धतीने बनवून तयार आहे. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा बदाम शेक जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही पण बनवून बघा.
व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू अशाच एका मस्त आणि थंडगार रेसिपीमध्ये. धन्यवाद.